खरं तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया आपण किरणला. मधुकर पारधी यांना शुभ असते. किरणला मॅन ऑफ द मॅच देऊया. खरे तर सलामीची जोडी मैदानात लगेच पाठवायची. दत्ता आणि दत्ता सोबतीला दत्ताच्या साथीला भरत असतील. लगेच शत्रुघ्न लावून घ्यायचे एस डी कारव संघानं. खरं तर पहिलं पिवनच्या षटकामध्ये गोलंदाज कुणाल. चला पंच लगेच सामना स्पीडअप करायचा आहे. जास्त टाइम घ्यायचं नाही कारण तर आपल्याकडे टायमाला महत्त्व पाहिजे. स्ट्रायकर एंडला फलंदाज दत्ता, नॉन स्ट्रायकर एंडला भरत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. पिवनचं षटक कुणाल आलेत. शोध घोडगे शोध क्वालिटी क्रिकेट. मॅचला सुरुवात. पहिला बॉल. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता. फुल करायचा होता परंतु जमलं नाही दत्ताला. सरळ किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतो. डॉट बॉल आलाय. अद्याप पहिला बॉल निर्धाव फेकलाय कुणालनं. खरं तर सुरुवात केली आहे एस डी कारव संघानं. डॉट बॉल निर्धाव. यावेळेला बॅटची कडा. कीपर होते त्यांच्याकडनं अजिबात चूक न करता फलंदाज मात्र गेल्या माघारी परतावला. काही सस्त्यात बाद झालाय दत्ता. पहिला धक्का लागलाय हेडूटने संघाला. दत्ताला मात्र गेल्या माघारी परतावा लागलाय. सस्त्यात बाद झालाय. त्याची जागावर नवीन फलंदाज मैदानात आकाश. खरं तर कमबॅक केलाय कुणालनं. दुसऱ्या बॉलवर विकेट घेतलाय. आकाश. खरं तर नवीन फलंदाज मैदानात आकाश. गोलंदाजी ट्रॅकवर कुणालनं कमबॅक केलाय. दुसऱ्या बॉलवर फलंदाज दत्ताचा खेळ समाप्त झालाय. यावेळेला यस पंच आमच्याकडून सांगतील खरा बॉल खराबच्या साहाय्यानं एकतर धाव जोडली जाते. स्कोअर बोर्डवर एक सिंगलच्या साहाय्याने खातं ओपन झालंय संघाचं. यावेळेला बॅटच्या रेनार मध्ये पाठवला गेला आउट ऑफ द पार्क. इव्हन क्वालिटीचा हा ठोकलाय आकाशनं. पहिला बिगिट षटकार. खरे तर आता मात्र कुठेतरी बॅटचा स्पीच ओपन केलाय आणि आकाशनं ठोकलाय षटकार आणि धावसंख्या जाऊन टिपली आहे. 3 बॉलमध्ये 7 धावा तर खर्च केल्यात कुणालनं. यावेळेला बॅटची कडा. बॉल चाललाय सरळ मिड विकेट रिजनला. शेवटला बॉल अडवलाय आणि 2 धावा सहज रीतीने कंप्लीट.
गुड क्षेत्ररक्षण किरणच्या माध्यमातनं आणि कुठंतरी आपल्या संघासाठी 2 धावा तर वाचवल्यात या किरणनं. खरं तर किरण जरा सहकार्य लागलं नाही ना तुम्हाला. नरेश कुठल्याही प्रकारची दुखापत नाही झाली ना. खरं तर अद्याप धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन ठेपली या. खरं तर अक्काच्या बॅटमध्ये एक तर मोठा फटका आलाय, परंतु आता मात्र कुणाला कमबॅक करावं लागेल. यावेळेला पुन्हा एकदा डॉट बॉलला अद्याप कुणाला काही गोलंदाजी करायला घेतलाय, कारण तर एक मोठा फटका आलाय अक्काच्या बॅटमधून, परंतु आता मात्र कुणाला कमबॅक केलाय. इथे मात्र या षटकातील शेवटचा बॉल कोणाच्या नावावरती सांगून जाईल, गोलंदाज कुणाल की फलंदाज अक्काच्या. यावेळेला बॅटच्या रेनार मध्ये गॅप आहे मोठा, नाही धावांना तोटा. बॉल चाललाय सरळ जमिनीला धन 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 करत. आखाच्या बॅटमधून शेवट घोड केला आकाशनं आणि ठोकलाय चौकार आणि धावसंख्या जाऊन ठेपली. पहिलं षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 या आकड्यावरती. खरं तर P1च्या षटकामध्ये धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन ठेपली. दुसरं षटक गोलंदाजी मार्गस्थ लकीला आणलं जात आहे. खरं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन ठेपली आहे. एक विकेट गेला आहे, परंतु आकाशाला तिथून मात्र 2 मोठे फटके खेळला, एक षटकार एक चौकार आणि धावसंख्येला खलाटणी लावली आहे. 13 या आकड्यावरती जाऊन ठेपली. खरं तर दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवर लक्कीचा वापर केला जातोय. खरं तर सलामीला गेलेला फलंदाज भरत अजूनही एकही बॉल खेळला नाही. स्ट्रायकर इनला अद्यापी भरत पहिला बॉल त्याच्यासाठी. खरं तर शॉर्ट ऑफ लाईन बॉल होता, फुल करायचा होता, पण आमच्याकडे दर्शवून सांगतील की खरा बॉल खराबच्या साह्यानं एकतर धाव सिंगल ॲड केली जाईल आणि सिंगलच्या साह्यानं 14 या आकड्यावरती जाऊन ठेपली आहे धावसंख्या. खरं तर पहिला बॉल लक्कीनं खराब फेकलाय, परंतु कमबॅक करेल का लक्की. यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन बॉल होता, फुल करायचा होता, परंतु जमलं नाही. आता मात्र सरळ किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतो. डॉट बॉल आलाय, कारण तर पहिला बॉल खराब फेकल्यानंतर आता मात्र कुठंतरी कमबॅक करतो लक्की आणि लक्कीला आता मात्र सरळ किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावलाय. डॉट बॉल आलाय, अद्याप पहिला बॉल डॉट फेकताना दिसतोय लक्की. या वेळेला शॉर्ट ऑफ लाईन बॉल होता, फुल केलाय, शफल झाले, बॉल चाललाय सरळ एक टप्पा घेत. मिळतील धावा 4. दत्ताच्या बॅट मधून दुसऱ्या बॉलवर तडाखा चौकार. खरं तर भरतच्या बॅट मधून पहिला चौकार पाहायला मिळालाय आपल्याला.
यावेळेला फुलर लाईन बॉल होता लोअर फुल टॉस, परंतु दूरवरनं क्षेत्ररक्षक येतो. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, एकच धावावर समाधान मानावं लागतंय. खरं तर अद्याप एक विकेट गेला. एक विकेट समाप्तीनंतर धावसंख्या 19 या आकड्यावरती जाऊन ठेपली. आता स्ट्रायकर एंडला, ज्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आलाय तोच आकाश. आता मात्र स्ट्रायकर एंडला. यावेळेला पंच आमच्याकडे दर्शवून सांगतील खरा बॉल खराबच्या साहाय्यानं एकतर सिंगल जोडली जाते आणि एका सिंगलनं धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन ठेपली. खरं तर खरा बॉल फेकली जाते लकीच्या माध्यमातून. यावेळेला रिव्हर्सचा अटॅम्प, दुधारी तलवारीचा वापर. लगा तो आबाद नाही तो बर्बाद. काय गरज आहे का सरळ बॅटनं धावा येतात, परंतु काय गरज नाही आकाशला. इथे मात्र सरळ किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतो. डॉट बॉल आलाय. डॉटच्या साह्यानं काय मिळणार नाही. सरळ बॅटनं धावा येतात, काय गरज नाही. यावेळेला हलक्याच्या हाताने पुश केला आहे. थर्ड सर्कलला बॉल अडवला जातोय आणि एक सिंगल मिळतं. एक सिंगलनं धावसंख्या 21 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील शेवटचा बॉल कोणाच्या नावावरती सांगून जाईल. स्ट्रायकर एंडला परत की गोलंदाज लकीच्या नावावरती जोडला जाईल. ज्यावेळेला कॉलवर टप्प्याचा बॉल फुल करायचा होता, जमलं नाही. भरतला सरळ किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतो. डॉट बॉल आलाय. शेवट घोड केलाय लकीनं, परंतु आता मात्र 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 21 या आकड्यावरती जाऊन ठेपली. खरं तर लकीनं कमबॅक करून दिला. या षटकातील नवीन गोलंदाज कोणाचा वापर केला जातोय. लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय, कारण तर जास्त वेळ घ्यायचं नाही. कारण तर आपल्याला 20 मिनिटामध्ये 4 षटक कंप्लीट करायचे. जर कंप्लीट झाली नाही तर लोंगोचा क्षेत्ररक्षण 30 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. गोलंदाज तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवर मनोज. चला क्षेत्ररक्षक करणाऱ्या SD कारव संघाने स्पीडअप घ्यायचं आहे, कारण जास्त वेळ घ्यायचं नाही. कारण तर टायमिंग लावलाय. जर 20 मिनिटामध्ये जर आपली 4 षटकं जर कंप्लीट झाली नाही तर लोंगोचा क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल फुल करायचा होता आकाशला, जमलं नाही. सरळ किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतोय. डॉट बॉल आलाय. पहिला बॉल निर्धाव फिकला अद्याप मनोजनं, परंतु शेवटला कमबॅक करेल का मनोज. कारण तर ज्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आलाय तोच फलंदाज अजूनही स्ट्रायकर एंडला आकाश. यावेळेला फुलर रेन बॉल होता, फुल करायचा होता. लक्की आहे तिथं, कुठल्या प्रकारची चूक न करता चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट. एकच धावावर समाधान मानावे लागेल. एकच्या साह्याने खाई मिळणार नाही. एकच्या साह्याने धावसंख्या जाऊन ठेपली आहे 22 या आकड्यावरती.
यावेळेला बॅटच्या रनर मध्ये पाठवला त्याला आउट ऑफ द पार्क। A1 क्वालिटीचा हा भरतच्या बॅट मधून पहिला तडाखा सिक्सर। परंतु आता मात्र तडाखा ठोकायची हिम्मत ठेवली या भरतनं आणि मनोजवर हल्ला चढवलाय, कारण तर तिसऱ्या बॉलवर ठोकला षटकार आणि धावसंख्येला खलाटणी घेतली आहे। धावसंख्या 28 या आकड्यावरती जाऊन ठेपली आहे दादा, एक बाद 28 धावा। शॉर्ट ऑफ लाईन बॉल होता, फुल केलाय, गॅप आहे मोठा, नाही धावांना तोटा, मिळतील धावा 4। आला हा दत्ताच्या बॅट मधून दुसरा चौकार, सॉरी भरतच्या बॅट मधून दुसरा चौकार ठोकलाय अद्यापही। खरं तर आता मनोजवर हल्ले चढवलेत, मोठी 2 फटके तर चढवलेत मनोजवर, एक षटकार एक चौकार खरं तर भरतने मारलेत आणि आता मात्र शेवटचे 2 बॉल कोणाच्या नावावरती सांगून जातील, गोलंदाज मनोज की फलंदाज भरतच्या नावावरती। यावेळेला बॅटच्या रनर मध्ये आला नाही, परंतु सरळ किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतो, डॉट बॉल आलाय, डॉटच्या साईने काय मिळणार नाही आणि शेवटचा बॉल या षटकातील कोणाच्या नावावरती सांगून जाईल। खरे तर 2 मोठे फटके मारले आणि आता मात्र कुठेतरी कमबॅक केलाय मनोजनं। फुलर लेन बॉल लॉंग ऑनला, बॉल चाललाय सरळ षटकार। खरं तर शेवट गोड केलाय भरतनं आणि धावसंख्या जाऊन ठेपली दादा, एक बाद 38 या आकड्यावरती। खरं तर मनोजवर मोठे मोठे फटके चढवले आणि धावसंख्येला कलाटणी लावली। खरं तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38 या आकड्यावरती जाऊन ठेपली। चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे। 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38 या आकड्यावरती जाऊन ठेपली। चौथं षटक गोलंदाजी मार्गस्थ कोणाचा वापर केला जातोय, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज, चौथं षटक गोलंदाजी ट्रॅकवर आकाश आलेत। आकाशला आता मात्र कुठेतरी कमबॅक करावं लागेल, कारण मनोजवर मोठे मोठे हल्ले चढवलेत, परंतु आकाश कमबॅक करेल का? खरं तर अद्याप 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय। 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38। शॉर्ट ऑफ लाईन बॉल होता, फुल करायचा होता, पंच आमच्याकडे वळून सांगतील खराब बॉल आणि खराबच्या साह्याने एक सिंगल मिळेल आणि एक सिंगलनं धावसंख्या 39 या आकड्यावरती। खरे तर एसटी कार संघावर थोडा दबाव प्रेशर पाहायला मिळतो आपल्याला, कारण अद्याप स्ट्रायकर एंडला आकाश। शॉर्ट ऑफ लाईन बॉल पाठवलाय त्याला आउट ऑफ द पार्क। A1 क्वालिटीचा हा आकाशच्या बॅट मधून आला हा दुसरा षटकार। खरे तर आकाशवर मात्र पहिल्या बॉलवर तडाखा षटकार ठोकलाय, परंतु आकाश कमबॅक करेल का आपल्या संघासाठी? जर संघासाठी धावा जर डिपेंड करायच्या असतील तर कमबॅक करावा लागला आकाशला, परंतु अजूनही सलामीला गेलेला फलंदाज भरत सुद्धा नो स्ट्रायकर एंडला आणि स्ट्रायकर एंडला आकाश। शॉर्ट ऑफ लाईन बॉल झेलची बॉल चाललाय सरळ, एक टप्पा घेत मिळतील धावा 4। आकाशच्या बॅट मधून हा तिसरा चौकार। खरं तर आले चढवाला घेतल्यात आकाशनं, आकाश टू आकाश। खरं तर गोलंदाजी ट्रॅकवर सुद्धा आकाश आहेत आणि स्ट्रायकर एंडला सुद्धा आकाश, आकाश टू आकाश यांच्या दोघात लढत चालू आहे, परंतु गोलंदाजी थोडीशी महागडी
कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते एच डी काराव संघाकडनं अद्याप धावसंख्या 49 या आकड्यावरती जाऊन टिपली आहे. अजूनही या षटकातील शेवटचे चार बॉल कोणाच्या नावावरती सांगून जातील. इथे मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आकाश आहेत, स्ट्रायकर एंडला सुद्धा आकाश आहेत. यावेळेला बॅटच्या रेनार मध्ये प्रॉपर टायमिंग, फटका चांगलाय, नजाकत ठोकलाय. तिसऱ्या बॉलवर षटकार. खर तर काही फलंदाजी करतोय आकाश, ज्याच्या बॅट मधून 3 षटकार 3 चौकार. अद्याप 11 बॉल 30 वर खेळतोय, परंतु काय फलंदाजी केली या आकाशनं. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता. पंच आमच्याकडे वळून सांगतील खरा बॉल. खराबच्या साहाय्याने एक सिंगल मिळेल. एक सिंगलनं धावसंख्या जाऊन पोहोचली 56 या आकड्यावरती. खरं तर 3 बॉलवर 3 षटकार ठोकले असं वाटतंय, कारण तर 2 षटकार 1 चौकार आणि 2 वाईट, म्हणजे 3 बॉलमध्ये 18 धावा खर्च केल्यात आकाशनं. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळून सांगतील खरा बॉल. वाईटच्या साहाय्याने पुन्हा एकदा एक सिंगल. यावेळेला बॅटची कडा होती, परंतु स्लिपला झाली चूक आणि बॉल चाललाय सरळ. मिळतील धावा 4. आलाय हा नशिबाचा चौकार. खर तर धावसंख्या जाऊन टिपली 61 या आकड्यावरती. मोठा स्कोर उभारलाय अद्यापी हेडूटने संघानं, परंतु अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. 2 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील आकाशच्या बॅट मधून. अद्याप 12 बॉल 34 वर खेळतोय आकाश. यावेळेला बॅटच्या मधमध आणि बॉल चाललाय सरळ. स्टँडर्ड डिलेव्हरी खडे खडे बॉलला पाठवलाय सिक्सर. यावेळेला रिव्हर्सचा अटॅम्प, दुधारी तलवारीचा वापर, लगा तो आबाद नाही तो बर्बाद. काय गरज होती का सरळ बॅटनं धावा येतात? काहीच गरज नव्हती. इथे मात्र चौथं षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन ठिपली 67 या आकड्यावरती. इथे मात्र शेवटचं षटक हाणामारीचं षटक, आणि हाणामारीच्या षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील हे सांगून जाईल. अद्याप आकाश मात्र 14 बॉल 40 वर खेळतोय. अर्धशतक होईल का? शेवटचं षटक. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज गणेशचा वापर केला जातोय. खरं तर अद्याप धावसंख्या जाऊन टिपले 1 बाद 67 धावा. येणार शेवटचं षटक हाणामारीचं षटक, आणि हाणामारीच्या षटकामध्ये धावा जमवाव्या लागतील हेडूटने संघाला. अद्याप एकच विकेट गेलाय, परंतु स्ट्रायकर एंडला फलंदाज सलामीला गेलेला भरत. यावेळेला शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, फुल करायचा होता, जमलं नाही भरतला. सरळ किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतो. डॉट बॉल आला. अद्याप
खरं तर गणेशनं कुठेतरी कमबॅक केलंय. पहिला बॉल निर्धाव फेकलाय. इथे मात्र पुन्हा एकदा कमबॅक करेल का? कारण तर आकाशावर मोठे मोठे फटके चढवले. कुठेतरी गणेशला कमबॅक करावं लागेल. शॉर्ट ऑफ लेन बॉल पाठवलाय त्याला आउट ऑफ द पार्क. इव्हन क्वालिटीचा हा ठोकलाय भरतच्या बॅट मधून. षटकार. काय फटकेबाजी पाहायला मिळते या भरतच्या बॅट मधून. खरं तर स्टंपच्या मागे जाऊन बॉल सिक्सर लावला. यावेळेला पुन्हा एकदा यस डॉट बॉल. डॉटच्या साह्याने काही मिळणार नाही. इथे मात्र एक बॉल गोलंदाजाच्या नावावर तर एक बॉल फलंदाजाच्या नावावर. यावेळेला काही बॉल होता परंतु समजलं नाही आणि बॅटची कडा. फलंदाज बाद. आता मात्र भरतला परतावं लागतंय. मैदान सोडावं लागतंय. अद्यापी भरत मात्र खरं तर 13 बॉल 27 वर खेळत होता परंतु आता मात्र मैदान सोडावं लागतं. त्याची जागा भरून नवीन फलंदाज मयूर. शेवटचे 2 चेंडू कोणाच्या नावावरती सांगून जातील. खरं तर हे 2 तर चेंडू आकाशला मिळाले असते तर मला वाटलं असते की अर्धशतक खेळला असता आकाश. परंतु जिथून नो स्ट्रायकरला आला यावेळेला बॅटच्या रेनारमध्ये पाठवलाय त्याला आउट ऑफ द पार्क. A1 क्वालिटीचा हा मयूरच्या बॅटमधून आल्या आल्या तडाखा षटकार. खरं तर जो फलंदाज येतो तो मोठ्या फटक्यासाठी खेळतो. खरं तर अद्याप धावसंख्या जाऊन टिपले 79 या खड्यावरती. खरं तर गोलंदाज कुठेतरी दिशा भिरकावतोय. सिंगल मिळेल खराबच्या साह्यानं. सिंगलनं धावसंख्या 80 या आकड्यावरती जाऊन टिपली. यावेळेला बॅटची कडा. किपर आहे तिथं त्यांच्याकडनं अजिबात चूक न करता फलंदाज मात्र शेवट घोड केलाय गणेशनं. धावसंख्या झाली 2 बाद 80 धावा. आता येणारे 30 बॉल आणि 81 धावसंख्येचं पाठलाग करायचंय SD काराव संघाला. खरं तर काय फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला आकाशकडनं. चला पहिल्या इनिंग शेवटची मॅच आपल्यास भेट दिसेल. श्री गणेश बोरले त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल दहीसर. दोन्ही संघाचे कॅप्टन यायचे. आपण लगेच टॉस करून घेऊया. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये यायचे. श्री गणेश बोरले त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल दहीसर. चला लगेच दोन्ही संघाचे कॅप्टन यायचे. येणारे 30 बॉल आणि 81 धावसंख्येची गरज SD काराव संघाला.
सलामीची जोडी मैदानात कुणालच्या साथीला गणेश असतील. दैसर संघाचा कॅप्टन इथे मात्र उपस्थिती झाले आहे, परंतु श्री गणेश बोरली संघाचा कॅप्टन यायचे. लगेच आपण टोच करून घेऊया. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजचा यार पहिल्या पिओनच्या षटकामध्ये गोलंदाज आकाशचा वापर केला जातोय. मॅचला होत आहे सुरुवात. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. मॅचला सुरुवात. पहिला बॉल आकाश टाकण्यासाठी सज्ज. स्ट्रायकर एंडला गणेश, नॉन स्ट्रायकर एंडला कुणाल. पहिला बॉल फुलर लेन बॉल होता, फुल करायचा होता, परंतु जमलं नाही गणेशला. सरळ तरट्या सर्कलला बॉल अडवला जातोय. एक सिंगल संघाचं आणि स्वतःचं खातं ओपन करताना दिसतोय गणेश. यावेळेला बॅटच्या मधोमध आला नाही, परंतु एक तर धाव झाली कंप्लीट. एकच सिंगलनं काही मिळणार नाही. सिंगलनं धावसंख्या जाऊन टेपली आहे 2 या आकड्यावरती जाऊन टेपली आहे. खरं तर अद्यापी धावसंख्या 2 या आकड्यावरती 2 बॉल बंद आहे. 2 धावा खर्च केल्यात आकाशनं. अद्यापी काही गोलंदाजी करतोय, कारण तर धावसंख्या 81. पाटला खरेच HD काराव संघाला तर मोठे पटके मारण्याची गरज लागेल. ज्यावेळेला आमच्याकडे पंच वळण सांगतील की खराब बॉल खराबच्या साहाय्यानं एक तर सिंगल येईल आणि एका सिंगलनं धावसंख्या 3 या आकड्यावरती जाऊन ठेपल. यावेळेला पुन्हा एकदा डॉट बॉलला अद्यापी काय गोलंदाजी करतोय आकाश, ज्याच्या बॅटमधून 14 बॉलमध्ये 40 धावा खर्च केल्या. तोच आकाश पिवनचं षटक गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेला ओयू टिगो डायरेक्ट दांड्या उद्ध्वस्त. फलंदाज संपवला खेळ गणेशचा. इथे मात्र सस्त्यात बाद झालाय गणेश. मैदान सोडावं लागतंय, त्याची जागा भरून नवीन फलंदाज मैदानात. गणेश बाद झाल्यानंतर लगेच गणेश मैदानात. खरं तर स्ट्रायकर एंडला नवीन फलंदाज गणेश बाद झाल्यानंतर लगेच गणेश फलंदाज मैदानात. अद्याप 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यावेळेला एक सिंगल आली आहे. यस, एक सिंगल न बॅट कट असेल. एक सिंगल न धावसंख्या लेग बायच्या स्वरूपात एक तर धाव जोडली जाते. 1च्या सहाय्याने धावसंख्या 4 या आकड्यावरती जाऊन ठेपली. यावेळेला
फुल करायचा होता, परंतु पंच आमच्याकडे दर्शवून सांगतील की खराब बॉल खराबच्या सहाय्यानं एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलनं धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन ठेपली आहे. ज्या वेळेला बॅटच्या रनरमध्ये बॉल चाललाय सर जमिनीला दन 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 करत मिळतील धावा 4. कुणालच्या बॅटमधून आला हा चौकार. शेवट घोड केलाय कुणालनं आणि धावसंख्या जाऊन टिपली आहे 9 या आकड्यावरती. येणारी 24 बॉल आणि 72 धावसंख्येची गरज असेल यशटी काराव संघाला. मोठे मोठे फटके मारावे लागतील, कारण जर सामना जिंकायचा असेल तर एस डी काराव संघाला, परंतु डिफेंड करायचा असतील तर गोलंदाज भरतला सुद्धा कमबॅक करावं लागेल एडुटणे संघाला. खरं तर दुसऱ्या षटकातील पहिला बॉल यावेळेला बॅटच्या रनरमध्ये आला आहे, परंतु तिथं आहे आकाश पण अजिबात चूक नसेल आणि खरं तर एक सिंगल मिळालं. एक सिंगलनं धावसंख्या 10 या आकड्यावरती. इथे मात्र पहिल्या इनिंगमध्ये शेवटची मॅच दैसर बनाम बोरली यांच्यामध्ये ठोस विन झाला आहे. दैसर संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय घेतला आहे आणि फलंदाजी करण्याचा निर्णय दिला आहे तो बोरली संघाला. इथे मात्र बॅटच्या रनरमध्ये आला नाही, हलक्याच्या हाताने कट केला आहे. एक तर धावाला एक सिंगलनं 11 या आकड्यावरती जाऊन ठेपली आहे. खरं तर अजूनही 70 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे एस डी काराव संघाला. यावेळेला पुन्हा एकदा एक सिंगल. एका सिंगलनं खाई मिळणार नाही, सिंगलनं खाई होऊ शकणार नाही, कारण तर मोठ्या फटक्याची गरज आहे. मोठा फटका मारल्याशिवाय आपण जिंकणार नाही, कारण तर मोठा स्कोर आहे. मोठा स्कोर आपल्याला चेस करायचं आहे आणि चेस करायचं आहे म्हणजे जिंकायचं आहे. रिवर्स अटॅम्प्ट दुधारी तलवार, लगा तो आबाद नाही तो बर्बाद. काय गरज नाही, सरळ बॅटने धावा येत नाही, परंतु रिवर्स खेळण्याचा सुद्धा काही गरज नाही. यावेळेला पुन्हा एकदा डॉट. काय गोलंदाजी करतोय भरत. ज्या दोघांनी स्कोर उभारला तेच दोन गोलंदाज काय गोलंदाजी करतात, कमबॅक करतात. ज्याने बॅटिंगमध्ये सुद्धा कमबॅक केला आणि आता गोलंदाजी ट्रॅकवर आलेत, गोलंदाजी ट्रॅकमध्ये सुद्धा कमबॅक केलाय. यावेळेला हलक्याच्या हाताने कट केला आहे. इथे मात्र एक सिंगल मिळेल. एका सिंगलनं धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन ठेपेल. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन टेपले 13 या आकड्यावरती. येणारे 18 बॉल आणि 68 धावसंख्येची गरज एस डी काराव संघाला. नवीन गोलंदाज मैदानात नरेश. यावेळेला डॉट बॉलरला डॉटच्या साहाय्याने काही मिळणार नाही. इथे मात्र काही गोलंदाजी करतोय नरेश. आल्यासारखा कमबॅक करून दिलाय पहिल्या बॉलवर. डॉट बॉल फेकलाय खरं तर नरेशनं. स्ट्रायकर एंडला सलामीला गेलेला फलंदाज कुणाल अजूनही, परंतु त्याच्या बॅटमधून
एक मोठा फटका आला, एक चौकार आलाय, परंतु आता मात्र कुठेतरी अडचणीत सापडला आहे एस डी काराव संघ. यावेळेला पुढे येऊन करण्याचा प्रयत्न, एक धाव एका सिंगलनं खाई मिळणार नाही. खरं तर सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके मारावे लागतील. जर सामना गमावायचा असेल तर एका सिंगलनं तुम्ही सामना गमावू शकता. यावेळेला पंच आमच्याकडे वळून सांगतील की खराब बॉल, खराबच्या साहाय्याने एक सिंगल तर जोडली जाईल. 15 या आकड्यावरती जाऊन टिपले, एक बाद 15 धावा. परंतु अजून या षटकातील शेवटचे 4 बॉल अजून बाकी. खरं तर एक सिंगल, एका सिंगलनं धावसंख्या पुढे सरसावेल 16 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील शेवटचे 3 बॉल बाकी. यावेळेला डॉट बॉल, डॉटच्या सहाय्याने खाई मिळणार नाही. इथे मात्र कुठंतरी कमबॅक करतोय नरेश. इथे मात्र खूपच अडचणीत सापडला एस डी काराव संघ. इथे मात्र पंच आमच्याकडे वळून सांगते की खराब बॉल, खराबच्या साह्यानं एक सिंगल मिळालं नाही. एका सिंगलनं धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन ठेपेल. खरं तर अद्याप एकच विकेट गेलाय, परंतु सलामीला गेलेला फलंदाज अजूनही कुणाल स्ट्रायकर एंडला. इथे मात्र पुन्हा एकदा डॉट, डॉटच्या सहाय्याने खाई मिळणार नाही. इथे मात्र जेलची संधी, दूरवरनं क्षेत्ररक्षण आकाश क्षेत्ररक्षक आहे त्यांच्याकडनं अजिबात चूक नसेल. आणि इथे मात्र कुणालला मैदान सोडावं लागते. फलंदाज बाज, कुणालचा खेळ समाप्त. नवीन फलंदाज मैदानात कैलास. नवीन गोलंदाज मैदानात रवी. यावेळेला जेलची संधी पुन्हा एकदा. इथे मात्र बॉल अडवलं जातं. एक सिंगल, एका सिंगलने खाई मिळणार नाही. यावेळेला फुलर लेन बोलवता, फुल करायचा होता, जमलं नाही. परंतु इथे मात्र डॉट फेकला जातोय. डॉटच्या साहाय्याने खाई मिळणार नाही. इथे मात्र सामना पूर्णपणे झुकवलाय हेडूटने संघानं. यावेळेला पुन्हा एकदा डॉट बॉल, डॉटच्या साह्याने काय मिळणार नाही. पूर्णपणे सामना झुकून ठेवला हेडूटने संघानं. खरं तर अडचणीत सापडला एस डी काराव संघ.
यावेळेला फुलर लेन बॉल होता. जेलची संधी कुठल्याही प्रकारची चूक न करता तिथे मात्र होते आकाश आणि त्यांच्याकडनं चूक नसेल. फलंदाज संपवला खेळ. आता मात्र कैलासचा नवीन फलंदाज मैदानात लक्की. यावेळेला पुन्हा एकदा जेलची संधी. इथे मात्र दूरवरनं क्षेत्ररक्षक आला होता परंतु बॉल मात्र जमिनीला दान झालं. इथं मात्र एक सिंगल मिळेल. एका सिंगलने काय मिळणार नाही. चौथ्या षटकातील शेवटचा बॉल खोणाच्या नावावरती सांगून जाईल परंतु अडचणीत सापडला SD काराव संघ. सामना गमावावा लागेल. यावेळेला यस डॉट बॉल असेल. डॉटच्या सहाय्याने काय मिळणार नाही आणि शेवटचं षटक. शेवटच्या षटकामध्ये कोणाचा वापर केला जातोय गोलंदाज. चला दोन्ही संघांनी टॉस बॉक्सच्या समोरासमोर येऊन राहायचे. कारण तर जास्त टाइम घ्यायचं नाही. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये कोणाचा वापर केला जातोय जास्त टाइम घेऊ नका. परंतु अजून पहिल्या इनिंगचा शेवटचा सामना अजून आपल्याला खेळवायचा आहे परंतु अद्याप टायमिंग झालाय 1:30 वाजलाय अद्याप. परंतु अजून पहिल्या इनिंगचा शेवटचा सामना अजूनही खेळवायचा बाकी आहे. जास्त टाइम घ्यायचं नाही हेडूटने संघानं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार गणेश. यावेळेला बॅटच्या मधोमध आलं नाही परंतु इथे मात्र एक सिंगल मिळेल. एका सिंगलनं काही मिळणार नाही. यावेळेला बॅटच्या रनर मध्ये आणि बॉल चाललाय सरळ परंतु क्षेत्ररक्षक आहे दूरवरनं धावत होता. इथे मात्र एक सिंगल मिळेल. एका सिंगलनं काही मिळणार नाही. यावेळेला बॅटच्या रनर मध्ये आलं नाही परंतु किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतो. डॉट बॉल आलाय. अद्याप शेवटचे 3 बॉल बाकी या षटकातील. यावेळेला पुन्हा एकदा एक सिंगल आणि शेवटचे 2 बॉल कोणाच्या नावावरती सांगून जातील. खरं तर सामना गमावला SD काराव संघानं. इथे मात्र फुलर लेन बॉल होता. फुल करायचं होतं जमलं नाही गणेशला आणि सरळ बॉल चालाय सरळ मिळतील धावा 4. आला हा नशिबाचा चौकार. यावेळेला बॅटच्या रनर मध्ये आला नाही परंतु झेलची संधी. क्षेत्ररक्षक आहे तिथं स्वतः गोलंदाज त्यांच्याकडनं अजिबात चूक न करता फलंदाज संपावित केलाय गणेशचा खेळ. आणि खरं तर हार्डलक टीम SD काराव संघ अभिनंदन. हेडूडने संघ खरं तर दुसऱ्या फेरीमध्ये